दादरच्या शिवाजी पार्क इथे आपण पाहतोय विद्यार्थ्यांचं आंदोलन, तरुणांचं आंदोलन हे एकंदरीत पार पडलं। त्यानंतर त्या ठिकाणी धरपकड सुद्धा झाली। मात्र आज या ठिकाणी जल्लोष जो तो साजरा करण्यात आला। दिल्लीच्या जंतर मंतरवरती सुद्धा तशा प्रकारचा जल्लोष जो तो साजरा करण्यात आला। मुळामध्ये आपण पाहतोय की सध्या ज्या प्रकारे धर्मेंद्र प्रधान यांचा जो काही राजीनामा झाला त्यानंतर हा सगळा जल्लोष आहे। मात्र सध्या कुठेतरी ज्या प्रकारे आपण शिवाजी पार्क असेल किंवा जंतर मंतर पाहिलं तर आंदोलनाचा प्रकार असेल किंवा घोषणा देण्याचा प्रकार असेल किंवा पोस्टरचा प्रकार असेल तो कुठेतरी बदलल्याचा पाहायला मिळतं। कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की आतापर्यंत जे आंदोलन झालं तेव्हा ज्या घोषणा दिल्या जातात त्याच पोस्टर हे आपल्याला आता पाहायला मिळतं। मात्र बरेच मुद्दे ज्या मुद्द्यांना धरून सर्वसामान्यांना जे मुद्दे खटकतात ज्याचा त्रास होतो तेच मुद्दे त्यांनी पोस्टरवरती आणलेले आहेत आणि त्याचा निषेध असेल त्याच्या विरोधात आवाज उठवताना पाहायला मिळते। तशाच प्रकारच्या आपल्याला पाहायला मिळते की या ठिकाणी या आंदोलक आहेत खरं तर त्या जल्लोषामध्ये सहभागी झाल्या होत्या। मात्र त्यांच्या हातामध्ये नेक्स्ट विकेट म्हणून त्यांनी प्रश्नचिन्ह विचारलं। त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल एकंदरीत तुम्ही बघितलं असेल आता एक विकेट पडलेला आहे, आता दुसरा विकेट आहे। तुम्हाला माहिती पडलं असेल कोणाला बोलतोय मी, गोलमाल इथेनॉल एक एक करून सर्वांच्या विकेट पडणार आहे। सरकारने जेनजीला कुत्रा मांजरासारखा समजलेला आहे। त्यांना माहिती पाहिजे की जेनजीचा आवाज कधी आता येणारी पिढीच त्यांना वोट देणार आहे। ते आपल्यासारखे म्हातारे लोक त्यांना वोट नाही देणार आहे। जेनजी सोबत चालायला लागेल। आता करप्शन सर्व बंद व्हायला पाहिजे तरच जेनजी चाहे काँग्रेस असो कोण पण असो बीजेपी असो, पण आम्हाला अकाउंटेबिलिटी पाहिजे। हर एक इथं करप्शन नाही पाहिजे, सिस्टमॅटिक वेने चालायला पाहिजे। आता हा विकेट पडला, ह्याच्यानंतर येणार आहे पॉपकॉर्न ताई तुम्हाला माहिती असेल ज्यांनी कॅरीमल वरती आता एक एक करून सर्वांची विकेट पडणार आहे। लास्टला जो बोलतो ना हमारे सरकार में इस्तीफे नहीं होते, मैं बोलता हूँ की झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए। मराठी माणूस जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलाय त्यांनी सरकार हरवलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज, पेशवा बाजीराव, अण्णा हजारे, आता आज अभिजित दिपके, भाई प्राऊड होतो भाई। अभिजित दिपके आपला महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही नक्कीच त्याच्या मातोश्री आहात। मात्र ज्या वेळेला पोस्टर तुम्ही हातात घेतलाय मुलाला पाठिंबा देताय तो आंदोलनाला सुद्धा काय वाटतं तुम्हाला हे सगळं पाहून काय वाटतं? नाही, मला तर खूप खुश व्हायला लागले। एक मराठी माणूस आपल्यासाठी एवढं पुढे जाऊन हे केलेलं आहे मी खूप खुश आहे। बस झालं बस। पण जे सरकारने जे काही केलं स्टुडंट सोबत ते चांगलं नाही केलं। हे लोक बोलतात की बहीण आहे मराठी, आपल्या लाडकी बहीण आहे लाडकी बहीण, पण या बहिणींचे सगळे मुलं होते लेकरं होतात ना, त्या सरकारला एवढं कळलं नाही। आपण लाडकी बहीण म्हणून बोलतो, त्याच लाडकी बहिणीच्या मुलांना आपण तुम्ही एवढे लाठीचार्ज केले तेवढं केले ते काय चांगलं नाही केलं। जे काय सरकारने केलं चांगलं नाही। मला नाही वाटत आता सरकार परत येणार आहे। ते लाठीचार्ज करणारे पोलीसवाले नव्हते, आपले पोलीसवाले असे नसतात। पोलीसवाल्यांमध्ये मला नाही माहिती लॉच्या बद्दल, पण जेव्हा पण लाठीचार्ज होतो तेव्हा कमरेच्या खालती मारतात। ते कोण ना कोणते दल्ले होते, चड्डीवाले होते ज्यांनी पोरांवरती मारला। हेच बोलतो पोलीसवाले असं कधीच नसणार, त्यांना वर्ण आदेश आलाय की दल्ले लोकांना पाठवा, तेच आहेत ते। आपण पाहतो की सध्या जी गर्दी या ठिकाणी जमली होती त्यांना पुन्हा एकदा घरी जाण्याचं आव्हान जे ते या ठिकाणी पोलीस करताना पाहायला मिळते। आपण पुन्हा एकदा बातचीत करणार आहोत। हातामध्ये पोस्टर्स घेऊन येणार आहोत। आपण पाहतो या ठिकाणी तरुण मुलगी आहे जिने फक्त आरसा जो आहे तो या ठिकाणी आणलेला, तिच्याशी बातचीत करणार आहोत। या ठिकाणी बरेच आंदोलनं पाहिली, मात्र ज्या प्रकारे तुम्ही आंदोलन करतात आणि सध्या हातामध्ये पोस्टर्स घेतलेत ज्याच्यामध्ये तुम्ही काही कोट्स असतील ते लिहिलेले आहेत, ज्या घटना घडतात ते सुद्धा तुम्ही मांडलेलं आहे, आरसा तुम्ही लावलेला आहे, नेमकं कारण काय त्यामध्ये? आरसा लगाने आई थिंक वी आर ऑल वेरी बोल्ड। हम लोग सब काफी करेजियस है, बोल्ड है ये पूरे रेवोल्यूशन का पार्ट होने के लिए। एंड दैट इज व्हाई वी आर ऑल बैडीज एंड दैट इज व्हाई वी ऑल शोड अप। लेट्स गो। एवरीथिंग रिकॉग्निशन, तो इसलिए बैडी अलर्ट लगा, सब फोटो निकालो। ज्या प्रकारे आपण पाहतोय की यांनी सुद्धा पोस्टर हातात आणले, असेच बरेच विद्यार्थी आहेत तिकडे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। त्यांच्यामध्ये हातामध्ये पोस्टर्स आहेत, त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत। त्यांनी विविध पोस्टर विविध ज्या प्रकारे त्यांचे आपण म्हणणं काय ते जाणून मुळामध्ये पाहतोय की तर प्रश्न आहे, आम्ही विविध आंदोलनं पाहिली मध्ये जे घोषणा देतात ते सर्व या आंदोलनाचाच काहीतरी वेगळा दिसतोय, ज्याच्यामध्ये मीम्स आहेत डायलॉग्स आहेत, असं काय आहे सगळ्यामध्ये? कारण यातून एक मेसेज जातोय खरं तर की आता फॉर एक्झाम्पल जसं प्रधाननी त्यांनी आता इस्तिफा दिलाय, तर आता नेक्स्ट कोण असणार आहे आणि इश्यू काय आहे? तर इश्यू जो आहे की पेट्रोलचा इश्यू आहे। त्यामुळे मी तर हा घेतला आहे आता मध्ये काय त्याच्यामध्ये काय पुस्तकमध्ये काय? पोस्टरमध्ये की आली आली आता तुझी बारी आली। हा, आणि याच्यासाठी की मी माझी गाडी वापरतो त्यामध्ये E20 भरायला लागतात, त्याची प्राइस पण जास्त आहे। तर मी नॉर्मल शेलचं पेट्रोल जरी भरलं तर 130 रुपये आहे, म्हणजे ओरिजिनल पेट्रोल ते 175 पर्यंत जातं। आणि हे जे बोलले होते की पेट्रोलची प्राइस 15 रुपयापर्यंत घेऊन येते या 70 रुपयापर्यंत घेऊन येते, पण ते नाही असं। त्यामुळे मी मीमच्या माध्यमातून एक मेसेज देतो। पण हा बदललेला प्रकार, बदललेलं सगळं ज्या प्रकारे
मोदी ज्या प्रकारे म्हणतात की व्हिडिओ येतो त्यानंतर ते म्हणतात की मित्रावरून ते फ्रेंड्सवर येतात. आता त्यांना गरज भासणार आहे की यंग युथ सोबत त्यांना कनेक्ट व्हावंच लागणार आहे. त्याशिवाय यांना कळणारच नाही की आणि जे यंग आहे आपले जे जेनझी आहे जे रस्त्यावर आले तर त्यासाठी यांना कनेक्ट व्हावंच लागणार होतं म्हणून ते आले. इथे सुद्धा आपण जाणार आहोत. त्यांच्याशी आपण बातचीत जे या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय की त्यांचं पोस्टर्स आहेत ते आपण पाहतोय की बरीच आंदोलनं पाहिली. सगळ्यांसोबत बोलायचं, सगळ्यांशी बातचीत करायची, सगळ्यांसोबत बोलायचं. मला बरीच आंदोलनं पाहिली. तू हेल्मेट घालून आहेस, तू गॉगल घालून आहेस, तू हातामध्ये मोठे मोठे गार केले गंमत मध्ये ज्या वेळेला नेहमीच ऐकतो आपण. आणि ठाकरे मुंबईची पोरं तुम्ही कायम लक्षात ठेवतो. ज्या प्रकारे आंदोलनं होतात, ज्या प्रकारे घोषणाबाजी दिली जाते तेच पोस्टरवरती पाहायला मिळतं. मात्र या आंदोलनामध्ये एक लक्षात दिसतंय, म्हणजे एक लक्षात आलंय की जे मीम्सच्या माध्यमातून हे सगळं आंदोलन आहे, पोस्टर आहे, असं वेगळेपण या आंदोलनामध्ये आणण्यामागचं कारण वेगळे पण नाहीये, ही लँग्वेज आहे आताच्या जनरेशनची, जनजीची ही लँग्वेज आहे. ह्याच लँग्वेज मध्ये ते लोक आम्ही सगळेच आधी प्रेमाने सांगण्याचा प्रयत्न करत होतो किंवा जनरेशनचं बाकी जनरेशनचं जे म्हणणं आहे मिलेनियल्स किंवा जेनेक्सचं वगैरे म्हणणं आहे की जनरेशनला ह्या जनजीला तेवढा फरक नाही पडत देशाला घेऊन. पण ह्याच जनजीने तेही दाखवून दिलंय की आम्ही त्याच गांधीजींचा पीसफुल प्रोटेस्ट करून हे सगळं मिळवू शकतो. आणि आमच्या कदाचित पद्धती त्या नाही आहेत बोलायच्या की फक्तच नारे द्या वगैरे येते, कारण ही अशी आंदोलनं कितपत सक्सेसफुल होतं माहिती नाही किंवा आम्ही ते अनुभवले नाहीयेत. पण आज आम्ही आमचं पहिलं आंदोलन जे अनुभवलं ना त्यात आम्ही आमच्या भाषेने बोललोय आणि आमच्या भाषेने आमच्या भाषेत बोललोय आणि आमच्या भाषेत आम्हाला ते उत्तरही मिळालेलं आहे, तेवढं तसा प्रतिसादही मिळालेला आहे. म्हणून ही भाषा आहे आणि म्हणून ते गोष्ट. आता मी पोस्टरवरती येतो तुझ्या, ठाकरे मुंबईची पोरं तुम्हाला कायम लक्षात ठेवा. हे यासाठी आहे कारण मुंबईत आता हे कुठल्या पक्षाशी किंवा ह्याचं हे नाहीये, पण हे एवढ्यासाठी आहे की मुंबईत जेव्हा आम्ही मुलं यासाठी आंदोलन करत होतो तेव्हा कोणताही माणूस म्हणून मी म्हणतोय, एक पक्ष म्हणून मी म्हणत नाहीये, जी माणसं या मुलांसाठी धावली ती माणसं ही होती आणि त्यांना त्यांचे आभार मानणं हे आम्हाला आमची जबाबदारी वाटते, म्हणून हे आहे. तुझ्याकडे येतो. हा डायलॉग तर सगळेच जण सोशल मीडियावरती ऐकत असतात, त्याचे डायलॉग सुद्धा झालेत, मीम्स सुद्धा बनतात. मीम्स हा मी शब्द वापरलाय, ते वापरून आंदोलन केलं जाते, काय कारण आहे? मला असं वाटतं आधीचे आंदोलन जसं हा बोलला जसं लोक नारे लावायचे आणि एनर्जी लावायची असं आहे. आम्ही जसं गांधीजींनी सांगितलंय पीसफुल प्रोटेस्ट करायचंय, हा पीसफुल प्रोटेस्ट 2.0 आहे की मुलं जी आहेत ना, आज तरी मुलं तेवढी नाही आहेत, नाहीतर रोज मी येतोय वर्गात पोस्टर नाही आहेत तेवढे की नाहीतर रोज मुलं येतात आणि काय होत आहे ना ते लोक एन्जॉय करतायत, प्रोटेस्ट एन्जॉय करतायत आणि ते ना खूप घातक आहे. जे लोक करप्शन करणार आहेत ना त्यांना खूप घातक आहे, कारण ही मुलांना कळलंय. इशारा नाही आहे, ही धमकी आहे. जर तुम्ही चुकीचं वागाल तर मुलं उतरणार आहेत रस्त्यावर. त्यांना कळलंय की तुम्ही रस्त्यावर उतरल्यावर त्यांना उत्तर मिळतात, सो ते रस्त्यावर उतरणार, एन्जॉय करत प्रोटेस्ट करणार. आता यांनी सांगितलं की ही आत्ताची लँग्वेज आहे, यांनी सांगितलं की एन्जॉय करून प्रोटेस्ट करतायत. मला तू वेगळ्या रूपात दिसतोय, गॉगल लावून आलाय, मास्क लावलाय आणि हातामध्ये पोस्टर आहे, काय कारण काय? बघा, आमची पिढी आहे ना ती ओव्हरऑल खूप जास्त एफिशियंट आहे. आम्ही टाइम वेस्ट नाही करत आणि पहिली गोष्ट आम्हाला सगळ्यात मजा हवी असते आणि याचा अर्थ फक्त एकच आहे, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त संवाद. इथे आजकाल आम्हाला मजा नाही आली तर नोकऱ्या सोडतोय, सो आंदोलन तर मजेतच होणार ना यार. तुझ्याकडे येतो. तू हातामध्ये पोस्टर घेतलाय आणि हेल्मेट सुद्धा घालून आलाय, काय कारण? कारण की मी आता रिसेंटली बाईक घेतली आणि त्या बाईक मध्ये E20 पेट्रोल टाकून त्याची वाट लागली आहे आणि स्टॉल होतंय, इंजिन स्टॉल होत आहे, आतून गंज लागतोय, बरेच प्रॉब्लेम आहेत. तर आमच्यावर हे लादू नका, आम्हाला चांगलं पेट्रोल द्या, म्हणजे आम्ही छान छान राईड करू आणि आम्हाला मग मीम बनवायला वेळ नाही मिळणार. पण पाहिलं तर आपण याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही मीम बोलवणार नाही. बाकी तुझ्याकडे येतो. ज्या प्रकारे पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पोस्टर त्याने घेतलेला आहे आणि तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला या जल्लोषामध्ये सामील होताना पाहायला मिळतो. काय दादा, मी आताच्या तरुणांना एवढंच सांगेल की बाबासाहेब म्हणून गेले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मी एवढंच बोलू इच्छितो आजच्या तरुणांसाठी. धन्यवाद. नक्कीच आपण पुढे जाणार आहोत. आणखी पुढे जाऊन आपण पाहतोय की या तरुणांच्या हातामध्ये वेगवेगळे पोस्टर्स आहेत. म्हणजे खरं तर जसं त्यांनी सांगितलं की आम्ही एन्जॉय करत असेल किंवा आंदोलन जे ते आम्ही मजा करत आंदोलन करतो असं सुद्धा त्यांनी सांगितलं. विविध पोस्टर्स आपण पाहतोय ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता या ठिकाणी आपण पाहतोय की ज्या प्रकारे इथे जर पाहिलं आपण की ज्यांनी पोस्टर्स हातात घेतलेला आहे, आणखी पोस्टर आपल्याला पाहायला मिळत आहे. या पोस्टरचा अर्थ काय सांगतो? सगळे जे पण आम्हाला बरोबर नाही हे करत आहे, गव्हर्नमेंट चालवत आहे, त्यांनी सगळे निघाले पाहिजे इथून. आम्हाला हे सगळे नको आहेत. सगळे चांगले जण आणा, एज्युकेटेड एज्युकेशन मिनिस्टर आणा तुम्ही. त्याच्यावरती निशाणा लावलाय आणि आता एक झालं त्यानंतर
आता सगळ्यांची बारी, एक एक करून सगळ्यांची बारी येणार. माझा प्रश्न असा आहे की आम्ही आंदोलनामध्ये आपण जर बघतोय की आंदोलनामध्ये बऱ्याच गोष्टी जसे घोषणा दिल्या जातात त्याच पोस्टर वरती असतील किंवा तशाच प्रकारच्या घोषणा दिल्या जातात, पण या आंदोलनामध्ये एक वेगळं आहे की मेम्स असे आहेत. काय सांगशील त्यावर? म्हणजे समजलं मेम्स नाही. दिसतात त्याच्यामध्ये, मेम्सचे Memes. पोस्टर दिसतात. आमची जनरेशन जी आहे त्यांची फन आणि विट्सनी आम्ही हे जिंकत आहे, तर आमच्याकडे तीच पॉवर आहे, सो आम्ही मीम्स युज करणार. आणखी एक आपण पाहतोय की या ठिकाणी आपण बातचीत करणार आहोत त्याच्याशी पोस्टर्स आणलेले आहेत त्यांनी. ज्या प्रकारे आपण पाहतोय की एक पोस्टर्स घेऊन आलेत आणि ते या ठिकाणी ज्या प्रकारे आपण पाहतोय की ते त्या जल्लोषामध्ये सामील झालेत, तुमच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नितीन गडकरी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्याशी बातचीत आपण जे ते करणार आहोत. काय कारण काय हे पोस्टर आणण्यामागचं कारण काय? क्योंकि नए कभी सीजन 2 सीजन 1 एपिसोड में इनका नंबर है. त्यांनी थोडक्यात सांगितलं की जो सेकंड एपिसोड येणार आहे त्याच्यामध्ये यांचा नंबर आहे. तुमच्याकडे येतो, काय सांगाल? आज जे झेनजीने आंदोलन केलं, खरंच मी हा युवा शक्तीचा विजय आहे असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. नक्कीच, प्रत्येक आपण पाहतोय कि या अगोदर जितना भी प्रोटेस्ट हुआ है उसमें अलग अलग तरीके के नारे देखे और जो नारे दिए जाते हैं वही पोस्टर पे देखे, लेकिन जो अभी पोस्टर्स दिख रहे हैं उसमें क्राफ्टिंग है, उसके साथ ग्राफिक्स है, उसके साथ उनका पूरा कल्चर दिख रहा है उसमें, और अलग है तो मिम्स है. ऐसा क्यों है इस पोस्टर में? देखिए ये जेनजी है, ये डिफरेंट है और हो सकता है कि पुरानी जनरेशन को बेवकूफ बना लिया गया हो कुछ भी बातें बनाकर, बट ये जनरेशन नहीं सुनने वाली है. और जिस तरह से आप देख सकते हैं, हम ही नहीं सभी लोग हैंडक्राफ्ट करके लाए हैं यहाँ पर. स्टूडेंट्स अगर एजुकेट होंगे वो अच्छी कंपनियों में जाएंगे, जॉब करेंगे, लेकिन वहां पर भी उन्हें पॉलिटिक्स का शिकार होना पड़ता है, क्योंकि बीजेपी के अंधभक्त जो हैं वहां पर बैठे होते हैं, चाटते हैं और उन लोगों के साथ कॉर्पोरेट पॉलिटिक्स करते हैं. इसी को कॉर्पोरेट पॉलिटिक्स कहते हैं और इसी का सपोर्ट मैं करता हूँ. सेम सवाल आपसे क्या होगा? ओके, सो यहाँ पर सबका अपना अपना मत है. बस ये कहना चाहूंगी कि लोगों का गुस्सा आज फाइनली फूट गया है. एक इंसान ने शुरू किया था और आज पूरा भारत सबके साथ है और फाइनली जस्टिस मिल चुका है और अभी भी बहुत बाकी है. ये तो बस शुरुआत है. आपण पाहतो की या सगळ्या प्रतिक्रिया देतात. तुमच्याकडे सुद्धा येतो, तुमचं सुद्धा म्हणणं जाणून घ्यायचंय. आंदोलनाचं स्वरूप बदललं असं वाटतं का? कारण या अगोदर ज्या प्रकारे घोषणा असायच्या त्याच पोस्टरवरती पाहायला मिळायच्या, राजकीय नेत्यांची आंदोलनं पाहिली, विविध आंदोलनं पाहिली, मात्र या आंदोलनामध्ये मीम्स पाहायला मिळतात. काय सांगायचं? काही नाही, the memes have been so entertaining and so enlightening. कारण I am a doctor myself and I have been following this whole youth thing in this Cockroach Janata Party. Firstly, I would like to congratulate them for doing something which was an impossible task. But because of the unity of all the students together, and I would like to thank the Maharashtra police also because this protest has been so peaceful. की कोणी एक माणसांनी कोणाला लाठीचार्ज केला नाही, की मारला नाही आणि सगळे स्टुडंट्स मी स्वतःहून आरामात सगळीकडे फुल शिवाजी बाग फिरू शकली. तर I would like to give a message to the youth, especially because 21 स्टुडंट्सने जे सुसाइड केलंय, इट इज नॉट अन एक्सेप्टेबल थिंग. त्यांना वाटते लाईफ मध्ये नीट इज द व्हेरी बिग प्रेशर, बट लाईफ मध्ये प्रोफेशनली आणि पर्सनली प्रेशर्स कीप ऑन कमिंग इन लाईफ. देर आर गोइंग टू बी स्टेजेस वेअर अप्स अँड डाउन्स आर देर, बट यू हॅव टू ओव्हरकम द डाउन. I would like to tell the youth of today that given an option to a mother having a child who's educated, second a child who's not educated and struggling, or a dead child, ask the mother what will she choose. She would prefer having a child who's not educated but is still in front of her eyes and raising the child for till the end rather than having a dead child. So please, and another thing is people who think that they can die by suicide, 90% of the cases can land up in vegetative state. म्हणजे ते ना मरतात ना जगतात, and that is the worst trauma for a parent. So please youth, get over all these things. This is not the answer for dealing with pressures, but I'm very happy that they have actually succeeded in their mission, and that's about it. आणखी आपण पुढे जाणार आहोत. आपण पाहतोय की या सगळ्यामध्ये त्यांचा जल्लोष जो आहे तो पाहायला मिळत आहे. त्यांच्यामध्ये आपण पाहतोय की त्यांचे पोस्टर्स आपण पाहतोय की जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारे आपण पाहतोय की या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय की पोस्टर त्यांनी घेऊन आले, त्याच्यामध्ये विविध केंद्रातील नेते मंडळ आहेत. मग इकडे आपण पाहतोय की सध्या आपण पाहायला गेलं तर इथे आपल्याला धर्मेंद्र प्रधान पाहायला मिळतात. त्यानंतर इकडे आपण पाहतो रेखा गुप्ता पाहायला मिळतात. त्यानंतर योगी आदित्यनाथ आहेत, नितीन गडकरी आहेत, अमित शाह आहेत आणि निर्मला सीतारामन आहेत. अभी तक हमने बहुत सारे प्रोटेस्ट देखे जिसमें जो नारे लगाए जाते हैं वही पोस्टर्स पे लिखा होता है, लेकिन ये जो प्रोटेस्ट हो रहा है यहाँ पर और ये जो पोस्टर्स है यहाँ पर जिसमें अलग अलग तरह के मीम है, ऐसा क्यों है? क्योंकि हमारे साथ गलत हो रहा है और युवा के साथ गलत हो रहा है. हमारी मांगे सारी पूरी होनी चाहिए. ये जो पोस्टर्स है ये लाने का कारण चोर है इसमें.
सब चोर है, जितने भी नेता हैं, सब चोर है इसमें। दूसरी चीज देखिए हम लोग ने कि जिस तरह प्रोटेस्ट करते हैं तब उनका जो फोटो होता है वही लगाया हुआ है, लेकिन ये जो फोटो आपने लगाया ये मीम के तौर पर लगाया, ऐसा क्यों? हम जेंजी है इसलिए। तर आपण पाहतोय की त्यांनी थोडक्यात सांगितलंय की हे सगळे चोर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी या ठिकाणी पोस्टर्स आणले. इकडे सुद्धा आपण पाहतोय की त्यांनी पोस्टर्स हातात घेऊन आले, त्यांचं सुद्धा म्हणणं काय जाणून घेणार आहोत. वेगळं आंदोलन पाहायला मिळतंय, कारण ज्या प्रकारे जिस तरह से हम लोग ने यहाँ पर देखा कि हर जगह आंदोलन होता है, लेकिन जो नारे दिए जाते हैं वही पोस्टर पे लिखे होते हैं. लेकिन जिस तरह से यहाँ पर एक जल्लोष है, इसके पहले यहाँ पर प्रोटेस्ट हुआ था, लेकिन जो प्रोटेस्ट के लिए जो पोस्टर्स लाए थे वो कुछ तरह अलग थे, ऐसा क्यों? वो पूछता था वो जो पोस्टर्स है वो कुछ अलग तरीके से थे, ऐसा क्यों? मेन मुद्दा ये है कि क्रिएटिव पोस्टर्स हम देख रहे हैं. सो ये नीचे करती हूँ. सबसे बड़ी बात ये है कि ये जो आंदोलन था ना, ये जो मूवमेंट था, ये स्पॉन्सर्ड नहीं था. लोग दिल से आए, अपना दिमाग लगाए, पोस्टर बनाए, तो इसका ये नतीजा है. क्योंकि हम अक्सर जब कोई पॉलिटिकल रैली देखते हैं, वहाँ पे ऐसे लोगों को हम ज्यादातर देखते हैं जहाँ जिनको कुछ पता नहीं होता है, उनको लाया जाता है या फिर उनको बस घुमाने के लिए लाया जाता है. बट दिस इज द फर्स्ट टाइम दैट वी आर विटनेसिंग कि हर स्ट्राटा से लोग आए हैं, हर क्लास से लोग आए हैं, हर कम्युनिटी से लोग आए हैं. और जब आप दिल से कुछ करते हो ना, तो आपका दिमाग चलता है. मुझे लगता है इसके वजह से हम इतने क्रिएटिव पोस्टर्स देखते हैं. नक्कीच. तुमचं काय मत? पेट्रियोटिझम क्वेश्चन्स प्रोपगंडा वर्शिप्स. हे बघा, भक्ती करायची आहे तर देशाची करा, कुठल्या नेत्याची किंवा पक्षाची नाही करायची. हे जे ॲजिटेशन दिसतंय, ही एवढी माणसं एकत्र झाली आहेत, ती स्टुडंटसाठी झाली. म्हणजे ही सुरुवात स्टुडंट प्रोटेस्टची होती, पण नंतर त्यांच्या पेरेंट्स सगळे म्हणजे अख्खे इंडियन्स जॉईन झाले. कुठेतरी शिक्षणाला हलक्यात घेतलं असं हो, डेफिनेटली. हे रिॲक्शन पहिल्या पेपर लीकला झालं असतं का? नाही झालं असतं. अनेक पेपर लीक झाले आणि हा जो लेटेस्ट पेपर लीक झाला त्यामुळे एवढे सुसाईड झालं, त्याचं रिॲक्शन आहे. पहिलं पेपर लीकला कोणी असं पब्लिक रिॲक्ट नाही करणार. खूप म्हणजे हलक्यात घेतलं वोटर्सना. सो आता सिंपल सी गोष्ट आहे, जे पण नेते आहेत त्यांना आता तलवारीच्या पॉइंटवर ठेवायचं. तुमच्याकडे येण्यापूर्वी यांच्याकडे जातो, त्यांचं म्हणणं काय ते जाणून घेतो. मुलीला घेऊन आलात, काय कारण? हे देशाचं भविष्य उद्याचं. जर आता मी स्वतः शिक्षक आहे, आर्ट टीचर आहे शाळेमध्ये, तर मी एवढ्या वर्षापासून बघतोय 12 वर्षामध्ये जे देशमध्ये म्हणजे बोलतात ना एक भयानक वातावरण निर्माण केलं आहे लोकांनी. म्हणजे देशाची परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने हे लोक आज सत्तेमध्ये बसले होते. काँग्रेस सरकार हटवण्यासाठी हे लोक सत्तेत बसले होते. आज या सरकारकडून आम्हाला खूप साऱ्या होप्स होत्या, खूप आशा होत्या, पण या लोकांनी 5 वर्षानंतर त्या होप्स बाजूला सारून म्हणजे ह्या लोकांनी वेगळी अराजकता निर्माण केली. म्हणून या प्रत्येक अराजकतेला लोक आजपर्यंत शांत होती, वाचा आणि थंड बसता असं न्यूजपेपरचं काम होतं किंवा मीडियाने आतापर्यंत खूप दाखवायचा प्रयत्न केला, पण मीडियालाही दाबण्याचा प्रयत्न केला गेला. पण आज मीडिया आमच्यासारख्या लोकांसमोर माईक दाखवून देऊन आपल्या जनतेचा आवाज तो पोहोचवत आहे. कारण मीडियाला खूप ठिकाणी बोलता येत नाही, एक्सप्रेस करता येत नाही. कारण मीडिया हा आपल्या लोकशाहीचा 4था स्तंभ आहे आणि तोच ती सरकार पूर्णपणे आपल्या बाजूने खेळण्यात, आपल्या म्हणजे तो रोज जनतेपर्यंत न पोहोचवण्यामध्ये ती लोक सक्षम होते. आज 200 करोडचा ड्रग साठा सापडलेला आहे आणि माझ्या स्वतः एक प्रिन्सिपल आहे, त्यांच्या शाळेत त्यांचे मिस्टर आहेत, ते शिपवर काम करतात. तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की 200 करोडचा ड्रग साठा सापडल्यामुळे आमच्या शिप्सवर पण ते झडती चालू आहे. पण ह्या गोष्टी बाहेर येत नाही लोकांपर्यंत. म्हणजे ह्या लोकांचा मिशन काय आहे की आजच्या जनरेशनला या ड्रग्स मध्ये सगळ्यामध्ये या बिझी करून त्या लोकांना या देशावर अराजकता माजवायची आहे. आज अभिजित सारख्या मुलाने ही क्रांती करून आज देशाला जागा केलाय. आज म्हणजे इंस्टाग्रामवर झालेल्या ह्या सीजीबी पार्टीला खूप लोकांनी ट्रोल मध्ये घेतलं, खूप लोकांनी भंकस मध्ये घेतलं की ही पार्टी काय नाही, ही फक्त टाइमपास आहे, झुरळ आहेत. पण या झुरळांना सर्व अंधभक्तांनी दाखवून दिलं की तुमच्यामुळे देश जो विकलेला जात आहे तो आम्ही वाचवण्यासाठी आम्ही सीजीबी म्हणून काँग्रेस जनता पार्टी म्हणून जेएनसी सदस्यांमध्ये आंदोलन होत आहे. आणि मला वाटतं आतापर्यंत आम्ही जे आंदोलन केले पक्षाच्या वतीने तेव्हा फक्त सर्वसामान्य माणूस आम्ही येऊन फक्त आमची भाषणं आम्हीच ऐकून जायचो. पण आज श्रीमंत वर्गाच्या लोकांच्या मध्ये हा रोष निर्माण झालेला आहे आणि हे वातावरण बघून नक्कीच या देशामध्ये क्रांती पुढे घडणार आहे. आणि ही जी आग चिंगारते आहे ही आज मोठे भडका झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आणि बघा दिल्लीमध्ये जे आंदोलन केलं, एवढ्या दिवस ते आंदोलन चालू होतं 30-35 दिवस, तरी या लोकांनी त्याला हे दिलं नाही. पण यांना कळलं की दिवसेंदिवसाचा लोकशाहीचा पाया मजबूत होत चालला आहे. लोक प्रश्न विचारतायत आणि 20 तारखेला झालेलं आंदोलन होतं लाठीकाठी, त्याच्यामुळे देशामध्ये चित्र निर्माण झालं. लोकांच्या डोळ्यात अश्रू आले, अक्षरशः लोकांनी चित्र बघवली नाही की भारताची एवढी हालत होते. हा देशाचा गृहमंत्री, हा तडीपार गृहमंत्री हा देशाची वाट लावायला निघालेला आहे. आणि ह्या लोकांच्या मागण्या काय फक्त की रिझाईन द्या. जर आरळ पाटलांनी छोटे बडे शहर में छोटे हस्ते होते राहते स्टेटमेंटवर रिझाईन दिलं, तर यामध्ये त्यांच्या सरकारमध्ये एवढे पेपर घोटाळे झाले, एवढ्या गोष्टी झाल्या आणि या लोकांनी एक्सप्रेशन दिलंय
की आपण हेलिकॉप्टरने पेपर आणूया. अरे सोल्युशन काय द्यायचं तुम्हाला कळत नाहीये तुम्ही लोकांनी. तुमच्याकडे आज एवढे लोक स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे, स्मार्ट जनरेशनची लोक समोर आहेत, तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त एमपीज एमएलए फोडण्यामध्ये बिझी आहात. आज तो हिंदुस्थानी भाऊ सांगतोय 7 सप्टेंबर मध्ये उद्धव ठाकरेची पार्टी खाली होणार आहे. तुमचं मिशन यावर चाललंय तर तुमचं मिशन भारताच्या कामावर चाललेलं आहे. आज मुंबईमध्ये जो अन्याय चाललेला होता, मुंबईमध्ये लोकांनी आंदोलन केलं आणि हा देशाचा आवाज आज पूर्ण सगळ्या भारत देशात घुमतो आहे. आणि हे जे आंदोलन केलं तेव्हा खूप लोकांना अरेस्ट करायला लागले. तेव्हा सर्व युथने ठाकरे बंधूंना आवाज दिला. आणि जेव्हा यांना कळलं की ठाकरे बंधू 26 तारखेला मोर्चा काढतोय आणि हाच मोर्चा त्यांना अवघड जाणार आहे, म्हणून या लोकांनी हा मोर्चा दाबण्यासाठी जसा हिंदी भाषिक विरोधामध्ये मोर्चा होणार होता, शाळेचा मोर्चा, तेव्हा ठाकरे बंधू एकत्र येणार होते. त्यांना तो भीती वाटली होती की हा मोर्चा दबला जाईल, म्हणून या लोकांनी तो मोर्चा डिस्टर्ब करण्यासाठी तो हिंदी भाषेचा जो विषय होता तो दाबला गेला. आणि आता पण त्यांना कळलं की मुंबई हा सर्वांचा लक्ष केंद्रित करण्याचा एकमेव केंद्रबिंदू आहे. आणि हीच मुंबई एकवटली आणि आजच तेवढी एकवटली बघा. हा देशाचा फक्त विजय जल्लोष होता, त्यासाठी मुंबईमध्ये एवढी लोक जनतेवर रस्ते उतरली आहे. जर तो निषेध मोर्चा असता तर लोकांनी त्यांच्या जिंदऱ्या पाडल्या असत्या. त्यामुळे ही भीती त्यांना लक्षात आली, म्हणून या लोकांनी त्या फडणवीस सांगितलं की हे उद्या मुंबईमध्ये ठाकरे बंधू आकार वाजवतील, तुम्हाला सर्वांना राजीनामा द्यायला लागेल. त्यामुळे तुम्ही आजच तुम्ही राजीनामा देऊन मोकळे व्हा. कारण 30 दिवसाचं आंदोलन एवढं चाललं होतं, या लोकांनी शांत बसून राहिले, या लोकांनी मजा बघितली आणि फक्त बीजेपीची आयटी मीडिया सेल टाकून सगळ्यांना पैसे वाटून आमच्या विरुद्ध आंदोलन केलं. अरे मूर्खांनो, तुम्ही लोक जे अन्न बघताय ती लोक आमच्यावर ट्रोलिंग करतायत, सीसीटीव्हीवर ट्रोलिंग करतायत. तुमच्या देशातल्या मंत्र्यांनी ज्यांना लोकांनी निवडून दिलंय त्यांची ट्रोलिंग देशभरामध्ये 12 वर्षात एवढी झाली. त्याच्यावर बोला ना. तुम्ही हिंदू धर्म मुस्लिम धर्म एवढंच केलं, तुम्ही फक्त तुम्ही जे केलं धर्मामध्ये ते राजकारण केलं ते तुम्ही सोडून फक्त तुम्ही आमचं राजकारण करत असलात. आमचा प्रश्न फक्त एवढाच होता की एज्युकेशन मध्ये बदलाव पाहिजे आणि तुम्ही अकाउंटेबल झाले पाहिजे. आणि तुम्ही चालात. तुम्हाला या जेनी सरकारने अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे. पहिली रिॲक्शन काय होती? पेपर लीक हुआ ही नाही, पेपर लीक का हुआ, मान्य केलं असतं, सॉरी म्हणाले असते, तर एवढं असं डेस्परेट रिएक्शन मिळाली नाही. एक पॉइंट है मुझे बताना है कि हम अक्सर देखते हैं आज पेपर लीक हुआ है तो कांग्रेस के जमाने में था, तो ब्रिटिशर्स के जमाने में था, जब हम कपड़े नहीं पहनते थे तभी भी कुछ ना कुछ था. सवाल ये है, मैं तब बहुत छोटी थी, आज मैं बड़ी हूँ इसलिए आंदोलन कर रही हूँ. दूसरी बात, पुराने जमाने में क्या हुआ है इसलिए आज भी अगर वही करना है तो देयर इज नो चेंज. हमें ये एक्सेप्ट करना पड़ेगा. एक्सेप्ट इट दैट यू आर नॉट अ चेंज, जस्ट अ डुप्लीकेट थिंग. और प्रॉब्लम देखिए, करप्शन हर गवर्नमेंट में होता है, सब कुछ होता है, लेकिन सबसे बड़ा प्रॉब्लम इन लोगों का क्या है कि जो गुंडागर्दी कर रहे हैं ना, वो बोलने की आजादी छीन रहे हैं. अभी जो मेरा ये कार्ड है, इसका मतलब ये है कि हम लोग आर्टिस्ट हैं, या फिर हम लोगों के देश का हीरो ज्यादातर लोग कौन है? फिल्म या क्रिकेट वाला. अगर वो चुप है आज, तो आगे भविष्य में वो तालियों का उम्मीद ना करे हमसे. और दूसरा, आप करप्शन कर रहे हो, सारी चीजें करो, पर ये गुंडागर्दी की जो भी बोलेगा, आप उसका इंस्टाग्राम अकाउंट हैक करोगे, उसको आप कहीं ना कहीं फंसाओगे. आज मैं आर्टिस्ट हूँ, आज मुझे अगर कोई, पहले जब मैं कांग्रेस के हमने नाटक करता था ना, मनमोहन सिंह पे कोई भी जोक मारो, कभी उन्होंने लौट के कुछ नहीं बोला. यहाँ जोक मारो, आप नाटक करो, आपको तब पैसा मिलेगा, नाटक का सरकारी ग्रांट मिलेगा, स्कॉलरशिप मिलेगा जब मोदी जी का महिमा मंडल करोगे, नहीं तो आपको नहीं मिलेगा. आप देखो, कोई फिल्में होती हैं जिनमें कितना ही प्रोपोगेंडा हो, वो उनको रिलीज होने दिया जाता है. अभी एक फिल्म आया, उसको आपने रिलीज नहीं होने दिया. तो ये प्रेशर जो है ना बोलने की आजादी, आदमी भूख में से मर के जी सकता है, आदमी हर चीज से जी सकता है, लेकिन आजादी के बिना इंसान नहीं जी पाएगा. सबसे अच्छा फायदा ये है. मला वाटतं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा लाखो पोलीस, करोडो विद्यार्थी यांच्यापेक्षा मोठा नव्हता. जर 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे होता. यांना उतरायला नव्हतं पाहिजे. स्वतःहून अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे होती की बाबा माझ्यामुळे, मी आहे त्या पदावर, माझ्यामुळे झालंय तर त्यामुळेच मी राजीनामा देतो, हे स्वतःहून करायला पाहिजे होतं. पण 1.5 महिने यांनी हे फक्त असंच चालू ठेवलं. का तर हाच म्हणजे त्याचा इगो मोठा आहे की काय आहे ते माहित नाहीये. पण कोणी शिक्षण मंत्री आला तर याला धाक बसला पाहिजे की बाबा पहिल्या शिक्षण मंत्र्याला काढलंय त्याच्या चुकीमुळे, म्हणून आता आपण आलोय तर पहिला तो नीटकडे धावेल. आता इथून पुढे पेपर फुटता कामा नाही, कारण मला पण राजीनामा द्यायला लावतील. त्यामुळे तुम्ही चांगले राहा, कारण ही जेनझी आहे, ही चूकला चूक आणि बरोबरला बरोबर बोलणारी आहे. इथे तुमचा पक्ष चालत नाही, काय नाही. चुकीचं काम केलं तर ही भडकणार. ही जी जेनझी आहे ती कधीच सोडणार नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्ही म्हणता नया भारत है, ये घुसेगा भी और मारेगा भी. मग हे असंच आहे, हे नया भारत आहे. ही जेनझी आहे, नाही आहे, ही कधीच कोणाला ऐकणार नाहीये. चुकीला चूक म्हणणारी आणि बरोबरला बरोबर म्हणणारी आहे. त्यामुळे आताच सुधरा. इथून पुढे तुम्हाला खूप हे करायचंय. त्यामुळे चूकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणा,
तरच हे राहणार आहे, नाहीतर काही फायदा होणार नाहीये. नॉर्मल व्हिडिओ बघ. की यांनी म्हटलेलं आहे की चूकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणा. आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण हे पाहतोय की जवळपास मागच्या अर्ध्या तासापासून आपण इकडे उपस्थित असलेल्या विद्यार्थी तरुणांपासून तरुणांसोबत आपण जे ते बोलतोय. आणखी सुद्धा पोस्टर्स आहेत, आणखी सुद्धा विद्यार्थी आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपल्याला बातचीत करायची आहे. मात्र तुर्तास आपण आता इथेच थांबणार आहोत. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश करीसर, मी वैभव पाटील, मुंबई.